हा एकनाथ शिंदे या मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी जाहीर छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतो। कोणी धाडस दाखवलंय? कोणी धाडस दाखवलंय? मला सांगा। मी दाखवलंय। माझी भूमिका प्रामाणिक आहे। माझी भूमिका प्रामाणिक आहे आणि मी जे बोलतो ते करून दाखवतो। खोटं आश्वासन बिलकुल देणार नाही। आणि मी सांगितलं ओबीसी समाजाचं आरक्षण इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता हे आरक्षण देणार। त्याप्रमाणे आमचं सगळं काम चालू होतं। सगळं काम चालू होतं आणि त्यामुळेच मी ते बोललो। आणि त्याच्यानंतर गोष्टीचा कहर केला की देवेंद्रजींना अगदी खालच्या पातळीवर त्यांच्यावर आरोप केला की त्यांना विष देऊन मारणार आहेत। आणि हे म्हणजे जेव्हा अशा प्रकारचं वक्तव्य त्यांच्याकडून होऊ लागलं, मी प्रेस कॉन्फरन्समध्ये देखील म्हणालो की ही भाषा जी आहे कार्यकर्त्याची नाही, ही भाषा राजकीय भाषा आहे। आणि त्याच्या मागे कोण आहे? मराठा समाज हा मागास आहे हे माहिती असताना देखील त्याला आरक्षण दिलं नाही। त्याला आरक्षणापासून वंचित ठेवलं। त्यांच्या मराठा समाजावर त्यांच्या जीवावर अनेक नेते मोठे झाले, अनेक नेते मोठे झाले, परंतु त्यांना वंचित ठेवलं हे देखील मी या ठिकाणी सांगू इच्छितो। खरं म्हणजे आज आपलं हे महाराष्ट्र एक पुरोगामी महाराष्ट्र आहे। सगळ्या जातीपाती इथे एकत्र राहतात, एकत्र नांदतात, एकत्र काम करतात आणि जाती जातीमध्ये भांडणं लावण्याचं काम कुणालाही करता येणार नाही। आणि आम्हाला कळलं ते, त्यामुळे आम्ही ओबीसी बांधवांना देखील सांगितलं तुम्ही तुमच्यावर कुठलाही अन्याय होणार नाही, सरकारवर विश्वास ठेवा। एकनाथ शिंदे आणि आमचं सरकार कुठल्याही परिस्थितीत खोटं बोलून कोणालाही फसवणार नाही।